हे बघा बबनरावजी तायवाडे साहेब, तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून वर्षाला एक मेळावा घेता, वर्षाला एक मेळावा घेता. तुम्ही नक्की कोणत्या ओबीसीचे नेते आहात हे एकदा आम्हाला सांगा. आमचं म्हणणं असं आहे की ओबीसी आणि विजयंती जे छोटे 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 कारुणारू घटक आहेत त्या घटकांच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही एकदा जाहीर भूमिका, एकदा आमने-सामने या. आमची मतं ही आहेत, 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे. मराठा समाजाला SC-BC द्या अथवा EWS द्या, पण सामाजिक मागासांच्या कटघऱ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नका, नाहीतर मूळ ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही. संविधानानं, लोकशाहीनं ज्या हेतूनं या गावगाड्यातल्या सामाजिकदृष्ट्या मागासांना आरक्षण दिलं आहे तो हेतू नष्ट होणार आहे, म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपणार आहे. क्लिअर, वास्तव, परखड, संविधानाच्या बाजूनं ही माझी भूमिका आहे. बबनरावजी तायवाडे साहेब, मी मराठीमध्ये बोललो आहे, त्याचा अर्थ समजून घ्या की विदर्भामध्ये काय झालं आहे आणि विदर्भामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस थ्रेड्स पोचतही नसतील, पण या भागामधला मूळ ओबीसी इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीमध्ये दिसणार. साहेबांनंतर एक एक नेता पुढे येतात पाठिंबा काढतात. कोणाला? अरे मी त्यांच्या पाठिंब्यावर थोडं आंदोलन उभं केलं आहे, मी थोडं त्यांना विचारायला जाऊन मी तारीख डिक्लेअर केली. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला काय नाही दिला काय, त्यांनी किती मोर्चे काढले, त्यांनी किती आंदोलनं केली तर आम्हाला चांगलं माहिती आहे. वर्षाला एक कार्यक्रम घेणं आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं बोलणं, कोणीही सत्तेवर असो, ते कधी काँग्रेसचे असतात, कधी भाजपचे असतात, त्यांचा अजेंडा सकाळी एक भूमिका, दुपारी एक भूमिका, संध्याकाळी एक भूमिका. बोलायला लावू नका, काय आक्रोश आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या वार्षिक कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा. इव्हेंट करणाऱ्या ओबीसी नेत्याला शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.